दरम्यान घाटकोपरमधून एक मोठी बातमी. ते घाटकोपर या ठिकाणी भाजप आमदारांकडून रिक्षा चालकाला चोप दिल्याची घटना समोर आलेली आहे. काल पराग शहा यांनी एका रिक्षा चालकाला कांचिरात लगावलेली होती आणि त्याला शिवीगाळ केल्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा समोर येतोय. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि फुटपाथवरती बस्तान मांडणाऱ्या दुकानदार आणि अनधिकृत फेरीवाल्याला विरोध हा बघायला मिळतोय. आमदार पराग शहा यांनी घाटकोपर या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं आणि त्यावेळेला हा रिक्षा चालक हा विरुद्ध दिशेने गाडी चालवत आल्यामुळे आमदार पराग शहा यांनी त्याच्या कांचिलात लगावल्याचा प्रकार समोर आलेला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे रिक्षा चालकाने नियम मोडला असेल तर आमदारांनी कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत. राजेश, काय अधिकची माहिती समोर येते? भाजप आमदारांकडून रिक्षा चालकाला चोप दिल्याची माहिती समोर येते. अगदी घाटकोपर येथील ही घटना आहे. घाटकोपर येथे भाजपचे आमदार पराग शहा यांच्याकडून या रिक्षा चालकाला चोप दिल्याची घटना या व्हिडिओद्वारे व्हायरल झालेली आहे. पराग शहा एका रिक्षा चालकाला कानशिलात लगावत आहेत आणि त्यासोबत शिवीगाळही करत आहेत असं त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याचा यामध्ये पराग शहा यांच्याकडनं दावा केला जातोय. विरुद्ध दिशेने हा रिक्षा चालक यावेळी गाडी चालवत असल्यामुळे आमदार पराग शहा यांनी हा प्रकार केला असल्याचं सांगत आहेत. मात्र एका जबाबदार आमदार जो खरं तर विधिमंडळाचा कायदा बनवण्याचे त्यांच्याकडे अधिकार असतात तेच अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रकार करतात. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये याबाबत सवाल विचारला जातोय की त्याला अशा प्रकारे भर रस्त्यात कानशिलात लगावलं, ते सोबत शिवीगाळ करणं, अशा प्रकारे अधिकार कोणी दिले हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये प्रश्न विचारला जातो लोकांकडनं. आणि त्यामुळे आमदारांनी सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीने वर्तन करणं हे आवश्यक असतं. अशा आपण अनेक घटना देखील यापूर्वी पाहिलेल्या होत्या. मुजोर रिक्षा चालकांना जो आहे तो कायद्याच्या अनुषंगे त्यांना साथ हा लावलाच पाहिजे या देखील प्रकारच्या जे विचार आहेत ते नागरिकांकडून व्यक्त केले जात आहेत. मात्र एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडनं अशा प्रकारे बेजबाबदार वर्तन झाले असल्यामुळे लोक हा सवाल विचारत आहेत. त्यामुळे या संदर्भात काय कारवाई होते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. धन्यवाद राजेश या सगळ्या माहितीसाठी.